उदरवर्णनो हे जाणे जे यज्ञ कर्म। नमस्कार। इडली तयार करण्यासाठी कमीत कमी 20-25 मिनटं तर लागतातच, पण हीच इडली आपण अगदी 4 ते 5 मिनटात झटपट कशी करायची हे पाहणार आहोत। अगदी सॉफ्ट हलकी फुलकी इडली। चला तर पाहूया। याच्यासाठी मी 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ 8 तास भिजवून घेतले। भिजवलेले डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे, पण इडली छान सॉफ्ट व्हावी म्हणून याच्यामध्ये मी 1 वाटी हे पातळ पोहे घालते। भिजवलेले डाळ तांदूळ आणि हे सुके पोहे मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घेऊन याला सरसरीत असं वाटून घेतलंय। हे बॅटर मी एका डब्यामध्ये काढून घेते। याचप्रमाणे सगळं बॅटर वाटून घेते आणि मग याच्यामध्ये जर लागलं तर थोडंसं पाणी घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पाहता छान मी हे 5 मिनटं फेटून घेणार आहे। लागलं तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया। आता याला झाकण लावून 8 ते 10 तास पीठ छान आंबवून घ्यायचं आहे। 10 तासानंतर पहा हे पीठ छान आंबवून आले। याच्यामधलं थोडंसं बॅटर मी काढून ठेवते आणि उरलेल्या बॅटरमध्ये मीठ घालून मी हे आत्ता वापरणार आहे। चवीपुरता मीठ घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं। जर घट्ट वाटलं तर थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। थोडंसं पाणी घालते आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेते। आता हेच आपण जर इडली पात्रात करायला घेतलं तर 20-25 मिनटं अगदी सहज लागतील, पण हे मी अप्पे पात्रामध्ये याची इडली करणार आहे। अप्पे पात्राला थोडंसं तेल लावून घेतलं आहे। अप्पे पात्र आधी गॅसवर नाही ठेवायचं, तेल लावून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये इडलीचं हे बॅटर घालून घ्यायचं आहे। सगळ्या कप्प्यांमध्ये मी हे बॅटर घालून घेतलं आहे। आता याला गॅसवर ठेवते। भांडं गार आहे, हे तापण्यासाठी अगदी एक 10-15 सेकंद गॅस मोठा ठेवायचा आहे। मग गॅसची फ्लेम लो करायची आणि 2 मिनटं याला वाफ घ्यायची। 2 मिनटानंतर पहा हे एका बाजूने वरून वाफ आली आहे आणि खालच्या बाजूने हे शेकलं गेलं आहे। आता याला उलटवून घेते। ही सगळी आपण जी इडली तयार केली आहे याला उलटवून घेतलं आहे आणि मग याच्यावर पाण्याचा एक हपका मारायचा आहे आणि याला झाकण ठेवायचं आहे। 1 मिनिटभर फक्त याला गॅस स्लो फ्लेमवर ठेवायचं आहे आणि मग गॅस बंद करून एक 2-3 मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे। पहा 2-3 मिनटानंतर हे झाकण काढले। पहा मस्त ही इडली दोन्ही बाजूने छान याला वाफ आली आहे आणि अगदी हलकी फुलकी छान इडली तयार झाली आहे। अगदी 4 ते 5 मिनटात झटपट ही इडली तयार होते। कशी वाटली तुम्हाला ही इडलीची अगदी झटपट सोपी पद्धत? आवडली असेल तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर लवकरच भेटूया एक छानशी सोपी टेस्टी रेसिपी घेऊन। धन्यवाद।